केंद्र सरकारच्या नव्या वाहन धोरणानुसार वाहन निर्मिती कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर सीएनजी वाहनाचे उत्पादन केले जात असताना ग्रामीण भागात सीएनजी पंप उपलब्ध करून देण्याकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे। शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सीएनजी वाहनांची संख्या हजारोच्या घरात पोहोचली तरी शहापूर शहरासह शेनवा, किनोली, डोलखाम, आसनगाव या भागात एकही सीएनजी पंपाला परवानगी दिली जात नसल्याने फक्त सीएनजी भरण्यासाठी या ग्रामीण भागातील वाहनधारकांना 50 ते 60 किलोमीटरचा फेरा करावा लागत आहे। ऑटोमोटिव्ह इंधन धोरण 2017 नुसार केंद्र सरकारने न्यूनतम प्रदूषणकारी इंधनाच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे। त्या अनुषंगाने सीएनजी वाहनाच्या खरेदीवर मोठी सूट, करात सवलत व इंधनाचा कमी दर अशी जाहिरात करत सीएनजी वाहनाच्या निर्मिती व विक्रीवर भर देण्यात आला। त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल ऐवजी सीएनजी वाहनाच्या विक्रीत वाढ झाली। मात्र ज्या प्रमाणात सीएनजी वाहने विक्री होत आहे त्या प्रमाणात सर्वत्र सीएनजी स्टेशनला मान्यता दिली जात नसल्याने वाहन चालकाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात एकही सीएनजी स्टेशन नसल्याने या ग्रामीण भागातील सीएनजी वाहनधारकांना मुरबाड किंवा वासिंद येथील सीएनजी स्टेशनावर जावे लागत आहे। सुमारे 50 ते 60 किलोमीटरचा फेरा त्यासाठी करावा लागत असल्याने 2 ते 3 किलो सीएनजीसाठी खर्च होत आहे। राष्ट्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक बोर्डावर देशभर सीएनजी स्टेशनचे जाळे निर्माण करण्याची जबाबदारी असताना शहापूर, मुरबाड, वाडा या तालुक्यातील ग्रामीण भागात एकही सीएनजी स्टेशनला परवानगी देण्यात आलेली नाही। त्यामुळे सीएनजी वाहन खरेदी करून पश्चातापाची वेळ आली असल्याची भावना ग्रामीण वाहनधारकातून व्यक्त करण्यात येत आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क।